58 वर्सां पिरायेची शैला घाडी हिच्या खून प्रकरणात दिवचल पोलिसांनी 34 वर्सां पिरायेच्या सागर राऊळाक अटक केल्या। पुलिसांनी दिल्ल्या माहिती प्रमाण आरोपीक महाराष्ट्रातल्या ठाणे हांगा अटक करून आयज सकाळी दिवचल पोलीस स्टेशनात हाडलो। साखळी मतदारसंघातल्या चिकणे कुडण्या एके बायलेचो घरांत खून जाल्ल्याचे प्रकरण उक्ताडार आयिल्ले। शैला घाडीचो तिच्या घरांत खून जाल्लो। पुलिसांनी गुन्यांव नोंद केलो। तिच्या धाकल्या चलये खातीर केल्लो लग्नाचो प्रस्ताव तिणे न्हयकारिल्ल्यान आरोपीन रागान तिचो खून केल्ल्याचे उक्ताडार आयिल्ले। आरोपी फरार आशिल्लो। महाराष्ट्रातल्या ठाणे हांगा ताका अटक करून आयज सकाळी दिवचल पोलीस स्टेशनात हाडलो। 58 वर्सां पिरायेच्या शैला घाडी खून प्रकरणात दिवचल पुलिसांक येस आयिल्ले आसा। दिवचल पोलिसांनी सागर राऊळ जो 34 वर्सां पिरायेचो आसा तेका अरेस्ट करून आयजूच दिवचल पोलिसांनी दिवचल पुलीस स्टेशनाचेर हाडलेलो आसा। मेळिल्ल्या म्हायती प्रमाण तेका ठाणे महाराष्ट्र हांगा अरेस्ट केल्लो आनी आयज तेका दिवचल पुलिसांनी स्टेशनाचेर हाडलेलो आसा। हातून जी शैला घाडी आसा तेच्या चलयेचे आनी ह्या जो एक्यूज आसा तेचे प्रेम प्रकरण आशिल्लें आनी जी आवय आसा शैला घाडी हिणें लग्न करपाक न्हयकार दिल्ल्या कारणान हो खून जाल्लो अशी माहिती आमकां मेळ्ळी। आयज दिवचल पुलिसाचे PI विजय राणे यांच्या मार्गदर्शना खाला ही यशस्वी अशी टास्क जी असली ती दिवचल पुलिसांनी अचीव केल्लेली आसा आनी आयज तेका दिवचल पुलिसांनी हांगा दिवचल पुलीस स्टेशनाचेर हाडला। ह्या फुडें कळटलें की तेका कोर्टान प्रोड्यूस करतले आनी तेका कितकी शिक्षा जातली हें। आज हें जें प्रकरण चिकणे कुडण्या हांगा घडिल्लें आनी त्या उपरांत हो जो सागर आसा तो फरार आशिल्लो आनी दिवचल पुलीस तेचो फाटलाक करीत आशिल्ले। तेका मोबायला वयल्यान ट्रेस करून कालूच तेका थंय अरेस्ट केलो आनी आयज तेका दिवचल पुलिसांनी पुलीस स्टेशनाचेर हाडलेलो आसा। ह्या उपरांतची माहिती जी आसा ती आमकां मेळटली ह्या उपरांत आमी तुमकां सांगतले। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आणि अरुण नाईक। मनोज परब हांचो राजीनामो हो ड्रामा वा प्रँक न्हय। RGPच्या कार्यकारी समितीन तांचो राजीनामो स्वीकारलो। मात हाचे फुडें RGPचो एकूय वांगडी राजीनामो दिवचो ना। RGPच्या अजय खोलकरान पत्रकार परिशदेंतल्यान स्पश्टीकरण दिले। मनोज परबाच्या राजीनाम्यान पक्षात खवदळ पातळ्ळा। गोंयकारां खातीर लढपाच्या स्वप्नांतल्यान एक क्रांती सुरू केल्ली। आयज ती क्रांती वायट राजकारणात बदलल्या अशें मनोज परबान आपल्या राजीनाम्यात बरयला। RG पक्षाच्या घटनेप्रमाण अध्यक्षाची निवड जातली। अध्यक्ष पदाविशीं चर्चा करपा खातीर आमी आमदार विरेश बोरकर हांच्या प्रतिसादाची वाट पळयतात तांणी सांगले। मनोज परबान अनाउन्स केले की तो पार्टी प्रेसिडेंट रिजाइन जाता आणि फाउंडर मेंबर रिजाइन जाता आणि ॲक्टिव्ह पॉलिटिक्स क्विट करता म्हणून। त्याच्यानंतर जे प्रेस कॉन्फरन्साक आमी बसलेले आमी इमोशनल जाले आणि थोड्यो गजाली असले प्रेस कॉन्फरन्साक सांगपाच्यो त्यो उरल्यो आणि त्याच्यानंतर खूबशे विचार आउट झाले की जे आयज सकाळी जाला ते एक ड्रामा म्हणून नाजाल्यार एक नाटक म्हणून नाजाल्यार एक प्रँक म्हणून। सो सगळ्यांक सांगपाक आनी ऑफिशियली हेजे फुडें कितें जालां तें सांगपाक आमी आयज मिटींग घेतली। ऑफिस बेरर्स आनी कोर एक्झिक्युटीव कमिटी मेळ्ळे आनी आमची मिटींग जावन आमी जे डिसिजन आसा जे तुमच्या मार्फत आमी सगळे जे आमचे रेव्होल्युशनीज आसा सगळे बाकीचे जे गोंयकार आहा तांकां सांगपाक आमी आयज तुमच्या मुखार येयल्ले आहा। मनोज परबान ऑफिशियली रेजिग्नेशन लेटर आयज आमकां दिल्लें आहा। पार्टी कडेन ते पावल्ले आसा। जनरल सेक्रेटरीक ते एड्रेस केल्ले आहा आनी त्या रेजिग्नेशनान तेणी सगळें बरयलां जे तेणी सकाळी आउट केल्ले आनी कोर एक्झिक्युटीव कमिटी आनी ऑफिस बेरर्सान सगळ्यांनी मेळोन डिसायड केला की हे जे रेजिग्नेशन आसा फ्रॉम द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट आनी मेंबरशीप फाउंडर मेंबरशीप पार्टी एक्सेप्ट करता आनी तेजो जो डिसिजन आसा तेका आमी मान दिता, रिस्पेक्ट दिता। परत एकदा सांगता हो ड्रामा नासलो, हो एक प्रँक नासलो। तो स्पेशली आमचे कडेन रातभर सांगून रडटालो की जे पार्टी तेणी घडयला ते पार्टी कडेन अशें जाता
स्पेशली माझे कडेन तर रातचे 3-4 पर्यंत डिस्कशन आमी करतात बाबा कशें कितें करया. मागीर विश्वेशाच्या वांगडा आमची तेन्ना इंटरनल मिटींग जाता तेन्नाय तो रडटालो. आणि हे सांगता आसतना तेणी सांगला की कशें हे जे रेव्होल्युशन आसा ते आतां पॉलिटिकल रेव्होल्युशन जाल्लें आसा आणि इंडिव्हिज्युअल सेंट्रीक रेव्होल्युशन जाल्लें आसा. एक तेजो सदांच हें आशिल्लो की तुमी फुडें सरा म्हणून. एवरी टायम जेन्ना जेन्ना मिटींग आसताल्यो तेन्ना तेणें सांगतालो की तुमी फुडें सरात, उलयात म्हणून, पुश करून धाडप. व्हडले व्हडले क्रावड आमी गॅदर करताले, 5-6 हजार 10 हजार सुद्दां क्रावड, आनी तेन्ना उबे रावन उलोवप हें आमी हेच्या पयलीं सुद्दां केन्नाच करना, केन्ना खंयच्या गांवच्या नाटकान सुद्दां काम करना. पूण हें तेणें करून दाखयलें. आनी मनोजाक हांव परत सांगता की तो फेलियर न्ही तेजो, तो विनर. आमकां लागून तो विनर. आयज आमकां तेणें घडयल्या. आयज गोंयभर जें आरजीचें नांव जाल्लें आसा तें फक्त मनोजा लागून जाल्लें आशिल्लें. पूण काही गजाली येयल्यो त्या लागून आमकां हें आयज दीस पळोवचो पडलो. तुमचे कडेन सगळ्यां कडेन मागता की जे मनोजान आयज लिडर तयार केले तांकां लागून मातसो हें आतां म्हाका डिफिकल्ट जाता उलोवपाक, ब्लँक जाता मदीं मदीं, सॉरी. हें तो सांगत आशिल्लो खूब दीस की आपूण सोडटा पूण हें आमी डिसिजन तेजें ड्रॅग केलें खूब दीस. पूण जेन्ना ती मिटींग जाली आनी जेन्ना आमचेच भुरगे जे आमचे बरोबर वावरताले, आमी वांगडा जेवताले एकामेका बरोबर, कशें दीस काडले ते पयले, तेच भुरगे आयज थंय मिटींग घेता आनी पार्टी स्प्लीट करपाची, पार्टी फोडपाची, सिंबल जाय जाल्यार झगडोन घेवपाचो, अशे तरेच्यो मिटींग जाता. आनी हें खूब बेगीन आशिल्लें आमच्या लागून. अन्याय अगेन्स्ट जर तुमकां उलोवपाक जाय, तुमकां आवाज तुमचो वाडोवचो पडटलो म्हणून, ज्या जाग्यार जाय पडटा थंय एग्रेसिव्ह जावचें पडटलें म्हणून. आनी तेकाच लागून ही येदी व्हडली आयज जेन्ना आमी 2022 ₹1 घेनासतना जेन्ना आमी येदे व्हडले इलेक्शन कॉन्टेस्ट केले, 38 जाग्यार इलेक्शन कॉन्टेस्ट केले, आमी 10% वोट काडले. 93,000 प्लस लोकांनी आमकां विश्वास धरून ₹1 घेनासतना वोट केलो. सो परत एकदा आमच्या सगळ्या मेंबरा कडेन मागता, स्पेशली जे आमचे प्रायमरी मेंबर तांच्या कडेन, की तुमी इमोशनल जावन रेजिग्नेशन दिवपाचें जावं पार्टी कडेन पयस वचपाचें चिंत नाका. आमचो आयज टायम येयल्लो आसा, जे मनोजान आमकां आयज घडयला, जे आमकां आयज लिडर म्हणून क्रिएट केला, ती आयज तेची क्रांती, ही क्रांतीची मशाल घेवन आयज आमकां फुडें चलपाक जाय. आनी जे आमचे जे मिशन आसलेले आनी जे विजन आसलेले गोंया खातीर ते फुडें व्हरपाक जाय. फुडें कशें कितें जातलें तें मागीर पळोवया आमी. पूण जे आमच्यान जाता त्या प्रमाणे आमी प्रयत्न करया आनी मशाल घेवन फुडें वचपाचो ट्राय करया. मनोजान आमकां केन्नाच म्हणना की पार्टी बंद करपाक जाय म्हणून. जो पार्टी घडून हाडटा, जे गोंयचे पासत, गोंयकारांक पासत जो मनीस ही पार्टी घडून हाडटा, तो कित्याक बंद करतलो ही पार्टी? आनी इतले भुरग्यांक तेणें तयार केले. आयज देखून तेणें आमकां सांगिलां, बाबा आपूण रिजायन जाला, पूण तुमकां रिजायन जावपाची गरज ना. हें रेव्होल्युशन तुमी मुखार व्हरपाक जाय. जे म्हजे लागीं जातालें तें हांवें तुमकां दिलें. जे भाशेन तुमकां गायडन्स दिवपाक जाय ते सगळें दिलें. आनी खरेंच तेणें आमकां गायडन्स दिल्लें आनी जायते भुरग्यांक तयार केले. म्हाका दिसता मनोज परब आमच्या काळजांत सदांच आसतलो आनी आमकां तो एक बरो लिडर म्हणून आमी ताका सदांच मानतले. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगेज, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. दर्याची वाडटी पातळी ते रेंवेचे दोंगर सांबाळून बांदपाची गरज ह्या दर्यादेगेवेल्या वाठारांतल्या हुस्क्याचेर उपाय काडपाच्या यत्नांत गोंय राज्य हवामान बदल विभागान दर्यादेगेवेल्या सालसेटच्या जैव विविधताय समित्यांकडेन संपर्क साधलो. तांचे हुस्के मतीन घेवन तांचे प्रस्न सोडोवपा खातीर भागधारक आनी खात्यांचो विचार जातलो, संबंधितांनी म्हायती दिली. सांगपा म्हणल्यार कितें आसा, ही आयली ती आतां वर्ल्ड बँकाचे फंड प्रोजेक्ट करपाक, म्हणजे जावं सँड ड्यून्स प्रोटेक्शन, जावं रिवर प्रोटेक्शन, जावं तुजें पळय उदक चडटा व्हांवता ते सगळें प्रोटेक्ट. आमी सजेशन दितात, पूण हें कायमचें काम जायना. ते वर्ल्ड प्रोजेक्टाचे येवन कोणी येवन आनी एक अशें सजेशन आयलें की इवन दॅर इज अ हाय कोर्ट रुलींग की रिवर्स बँक्स कॅनॉट बी कोंक्रिटायज. आतां आमची रिवर सालांकू पळय मरे, पयलो जो मिनिस्टर आशिल्लो ताणी कितले किलोमिटर सुमार कोंक्रिटायज केल्ले आसा. इवन दॅर इज अ कोर्ट ऑर्डर सेइंग दॅट यू कॅनॉट कोंक्रिटायज द बँक्स, यू हॅव टू बिल्ड देम विथ मड्स अँड स्टोन्स. पूण हें जायना. आतां आमी सजेशन कितें दिलां की जाता जाल्यार एक पायलट प्रोजेक्ट म्हूण घेवचो. खंय जावं सावथाक गे, नॉर्थाक गे, कार्बोनाक गे, मानाल गे, खंय गे, एक पायलट प्रोजेक्ट म्हूण घेवचो आनी तो पायलट प्रोजेक्ट तरी कंप्लीट करचो. आमी क्लस्टर मिटिंग्स घेतल्या सगळ्या तालुक्यांनी, स्पेशली कोस्टल BMCs घेतल्या आमी. तांकां खुबशे इश्यूज आसात. वेनेवर वी ट्राय टू रीच देम आउट. सो त्या खातीर आमी कितें केलें की एक मिटींग क्लस्टर मिटिंग्स घेतली आनी तांचे खुबशे सजेशन्स आशिल्ले.
ही आम्ही नोट डाऊन करून घेतल्या आणि रिस्पेक्टिव्ह आम्ही आमचे स्टेक होल्डर्स आणि बाकीचे जे डिपार्टमेंट्स आसात त्यांच्याकडे फॉलोअप करून तांचे इश्यूज सॉल्व करपाचे आमी ट्राय करता. ओके, आज फक्त कोस्टल बेल्टाची घेतली. कोस्टल बेल्टसूच आमी कन्सिडर केल्या सद्या खातीर, नॉट अदर विलेजेस. त्यो सुद्दां आमी कवर करतली, बट स्टार्टींग आमी कोस्टल BMCs कसली? द मोस्ट वल्नरेबल. सजेशन कसली दिल्या बी रिव्हरीची आनी कितें सँड ड्यून अशी? सँड ड्यूनाचे तांचे हे आसा, सँड ड्यून्स तांचे बिकॉज आमचो कोस्ट वाडपाक लागला, बिकॉज सी लेवल रायज जावपाक लागला, सो ताच्या खातीरूय तांच्यांनी थोडे प्रॉब्लम्स तांचे आमी लिस्ट आउट केल्या. सो प्लस बर्न्स फुटपाक लागल्या, सो ताच्या खातीर आमी ग्रीन स्किमिंगाचो ऑप्शन एक आमी घेवपाक शकता. सो WRD बरोबर आमी फॉलोअप करतली आनी वी वील कम अप वीथ सोल्युशन फॉर. आज आमगे बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी कोस्टल बेल्ट क्लस्टर मिटींग आसलेली आनी मिटींगे आज सगळी BMC आसलेली चेअरमॅन टू डिस्कस वेरियस इश्यूज एंड सजेशन. सो आज मुजकोंतान जायते इश्यू आहाय जे थोडे कोडे आमकां सॉल्व करूंक जायनाय ते बोर्डान सॉल्व करचे पडटले. गोवा बोर्ड दे शूड यूज द एक्ट एंड दॅट्स वॉट आय टोल्ड देम. म्हणजे तुमी एक बोर्डा मिटींग घे सगळे BMC आनी आमी आमगे सजेशन बोर्डा दितले, आतांय बी दिलें आनी बोर्डान मागीर गव्हर्मेंटाचेर प्रेशर हाडपाचो. हिंकी जाता आमी जोगोटाय जावन टू सँड ड्यून्स, बट सँड ड्यून्साचेरय एनवायरमेंट मिनिस्ट्री आमगेली परमिशन दिता, विच इज नॉट करेक्ट. सो ऑल द सँड ड्यून्स शूड बी नो डेव्हलपमेंट झोन. आतां जायते आयकलां हे दिसांनी नो डेव्हलपमेंट झोन जायत आहा, ही इगोजिको ओल्ड गोवा आनी ही, बट हे सँड ड्यून्सांचेर बी नो डेव्हलपमेंट झोन करचो. थोडे मॅनग्रुव्जांतल्यान रोड कन्स्ट्रक्ट कोताय. हिंगा खाजन लँड आसताय, खाजना लोक डिस्ट्रॉय करून. सो आमगे बरें आज बरें डिस्कशन जालां आनी आय होप दीस डिस्कशन वील गो अहेड एंड इट वील रीच टू द गव्हर्मेंट एंड आमगे कितें बायोडायवर्सिटी म्हणटा ती कितें प्रोटेक्ट केल्या पडून. हितून क्लायमेट चेंजूय येयलो, क्लायमेट चेंज हितून जातलें अशें दिसता. क्लायमेट चेंजा कोण कितें आहा आतां मरे क्लायमेट फंड येयला, फंड्स आहाय ते कोडे आमकां सांगलें ना बिकॉज ऑफ द सी वॉटर रायझींग. सो वी नीड टू प्रोटेक्ट सम प्लेसीस. आतां हिंगा सँड ड्यून ना, हिंगा इतले सँड ड्यून ना, येतेशें कोण काय प्रोटेक्शन कराय. कितें आमगेली कोस्टल वेजिटेशन थिंगा घाले, लिक्टो बी म्हणटाय तो आमगेलो तूं खबर आसा, लिक्टो गायलो तेजे सँड ड्यून जाता सारको ना जाल्यार थिंगा कितें एक बरें व्हड बोल्डर घाले. दुसरे स्टेटान केले, केरला केला, तमिळनाडू केला, ते मरे तेंगे प्रोटेक्ट करून दवरल्या लोकांक. सो तशें करून आमी कितें मागिलां. सो आय डोंट नो वेर द सजेशन वील रीच. आमी जे कितें सांगपाक तें सांगलां आनी तेणी नोट डावन केला. पूण जेन्ना हांव मुगे पॉयंट म्हणटालो आमी तांकां सांगलां की यू एज अ अथॉरिटी ऑफ क्लायमेट चेंज ऑर अ बायोडायवर्सिटी तुमी एक एक्शन घेवपाक जाय, वो गव्हर्मेंटा कडेन मेळोंक जाय, उलोवपाक जाय. कित्याक गव्हर्मेंट फर्स्ट ऑफ ऑल 39 years कन्वर्जना बिलां हाडटा जाल्यार तूं कितलेंय ट्राय कर, तूं प्लांटेशन कर, तूं मॅंग्रोव सांबाळपाक प्लांटेशन कर, तूं बँक सांबाळ, एग्रीकल्चरल फील्ड सांबाळ. If this 39 years stands, no, there is no use. Climate Goa will finish. Climate and सोडून दी. आम करपा आतां तूं चोय सकाळी 10 जातरी भायर गेल्यार की तूं वत येता तापताय आनी हे पाटी सारकें हीट वेव. सो वॉट एवर वी हॅव गिवन देम द सजेशन, दे हॅव टेकन इट डावन एंड दे हॅव सेड इट गुड अक्रॉस. बट एट द एंड वॉट इज देयर? TCP 39A amendment. Now the Goa Foundation has gone to Supreme Court for 782. Now governmentan BJP governmentan 39A हाडला. तूं कितले ट्राय कर, आतां हे सगळें केलें जाल्यार हे 39A मुखार उरतलें. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गांवकार आणि अरुण नाईक. नीट विद्यार्थ्यांक न्याय मेळोवपाक आनी विद्यार्थ्यां कडेन एकचार करपा खातीर गोंयच्या NSUन आझाद मैदानाचेर निदर्शनां केली. देशभरांतल्या वैजकी इच्छुकांच्या निपक्षपातीपणा, पारदर्शकताय आनी फुडारा विशीं हुस्को उप्रासपाचो हो ह्या निदर्शनाचो हेत आसा. ह्या निशेधाक लागून शिक्षणीक संबंधीत प्रस्न आनी परीक्षेची जापसालदारकी हांचे विशीं विद्यार्थ्यांची वाडती सक्रियताय दिसून येता. स्टूडेंट्स के साथ न्याय करो, एजुकेशन मिनिस्टर रिजाइन करो. स्टूडेंट्स के साथ न्याय करो, एजुकेशन मिनिस्टर रिजाइन करो. स्टूडेंट्स के साथ न्याय करो, एजुकेशन मिनिस्टर रिजाइन करो. पेपर लीक है, सरकार लीक है. पेपर लीक है, सरकार लीक है. पेपर लीक है, सरकार लीक है. नीट पेपर लीक इशू
तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की आमचो देशाचो प्रधानमंत्री ऑलरेडी कॉम्प्रोमायज जाल्लो आसा एट इंटरनॅशनल लेवल आनी नॅशनल लेवलाचेर, आनी ताच्या वांगडा हे जे ताचे बाकीचे कॅबिनेट मिनिस्टर्स आसा तेही कॉम्प्रोमायज जाल्ले आसा. आनी तातूंतलो एक कॅबिनेट मिनिस्टर आमचो इंडियाचो एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान, हू इज द मास्टर माइंड बिहायंड दीस पेपर लीक इश्यू. आनी ताच्या वांगडा BJPचे पार्टीचे तांचे कार्यकर्ते आनी तांच्या यूथ विंगाचे लिडर तेय ह्या पेपर लीक इश्यूत इनवॉल्ड आसा. आनी जे कोण इनवॉल्ड आसा तांचेर ऑलरेडी कारवाय चालू जाल्या आनी तांकां थोड्या लोकांक अरेस्टूय केला. जशें तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की ह्या सरकारा अंडर मोर दॅन 89 टायम्स कॉम्पिटिटीव एग्जाम्स लीक जाल्या. मोर दॅन 17 स्टुडंट्स सुसायड केसीस रिपोर्ट जाल्या बिकॉज ऑफ पेपर लीक इश्यू. आनी जेन्ना आमच्या तुमकां खबर आसतलें 2024 आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधीजीन जेन्ना पेपर लीक इश्यू जालो, नीट पेपर लीक इश्यू जालो, तेन्ना ताणें एज्युकेशन मिनिस्टराक क्वेश्चन केल्लो आनी ताणें मागलें की प्रॉपर इन्क्वायरी जावची आनी एक प्रॉपर रिपोर्ट तेमी एज्युकेशन मिनिस्टरान दिवचो म्हणून. आनी एज्युकेशन मिनिस्टराचो रिप्लाय आशिल्लो की देर इज नो कन्क्लुजीव एविडन्स फावंड खंय इन द पेपर लीक इश्यू. सो म्हाका दिसता इदो एज्युकेशन मिनिस्टर दोळ्यांनी कुड्डो नाजाल्यार हो तोकलेन सुटला. कित्याक पुराय देशभर जेन्ना भुरगे रस्त्यार आयले आनी आपल्या हका खातीर झगडपाक लागले, गव्हर्मेंटाक क्वेश्चन करपाक लागले, तेन्ना ह्या एज्युकेशन मिनिस्टराक दिसूंक ना हे भुरग्याक रस्त्यार कित्याक आयल्या काय म्हणून. बिकॉज दे वर फायटींग फॉर जस्टीस. हो जो सरकार आनी जो एज्युकेशन मिनिस्टर आसा तो स्टुडंट्सां वांगडा ना. सेकंडली दे आर टेकिंग द स्टुडंट्स एंड द यूथ ऑफ दीस कंट्री फॉर ग्रांटेड. तांकां जी भुरगीं ज्या स्टुडंट्सांनी सुसायड केला तांचेय तांकां कांय पडून गेल्लें ना. सो आमकां दिसता की सरकार खंय तरी फाटी आसा एज वेल एज द एज्युकेशन मिनिस्टर ऑल्सो. कित्याक भुरग्यांचेर कसलोय तांच्या विचाराचें कितें सिलेबस हाडपाक जाय, तांच्या विचाराचें कितें तांकां एज्युकेशनल कितें हाडपाक जाय जाल्यार ते भुरग्यांचेर पयलें हाडून घालता स्टुडंट्साचेर. बट जेन्ना भुरग्यां खातीर कसलो स्टँड घेवपाक जाय जाल्यार ते सदांच फाटी आसता. 17 नॅशनल टेस्टिंग एजन्सी काडली ती तेमी स्क्रॅप करची. सेकंडली जो एज्युकेशन मिनिस्टर आसा ताणें बेगीनचे बेगीन रिजायन करचें बिकॉज इट्स द फेलियर ऑफ द प्रायम मिनिस्टर ऑल्सो एज वेल एज द एज्युकेशन मिनिस्टर ऑल्सो. आय डोंट नो वाय द प्रायम मिनिस्टर इज टेकिंग सो मच टायम to save this education minister. Today I am speaking on behalf of millions of students whose future are at stake due to the NEET exam leak. Let us be very clear, this is not a small mistake by the NTA. This is actually a well-planned, well-organized white-collar crime and the government is acting helpless to stop it. But we, as students of law, we know the truth. The government has passed the Public Examination Act of 2024 exactly for this very same reason, to stop the exam leak. The law is strict, clear, and it provides provisions to put the masterminds behind the bars for 10 years, to put private vendors who leak these papers accountable and seize their properties. And when combined with Bharatiya Nyaya Sanhita for criminal conspiracy, the government has every legal tool right in their hands. So we as NSUI, we demand only one simple thing. Okay, the government has passed the laws are strict, the laws are clear, so stop making excuses. गोवा 365 खातीर जाहीद हसन, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. गोय हॅकाथॉन ही 2 दिसांची दर्यादेगेवेली वर्केशन प्लस हॅकाथॉन कार्यावळ गोय सरकाराच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचारण खात्यान आयोजित केल्या. तातूंत स्टार्टअप कल्चर, रिमोट वर्क, इनोव्हेशन, नेटवर्किंग आणि गोयची दर्यादेग जीवनशैली हांचो मेळ आस्पावता. आज आमी बागा बिचाचेर इनॉग्रेट केलो. माझ्या बरोबर टुरिझम मिनिस्टर आणि IT मिनिस्टर मिस्टर रोहन खंवटे, लोकल MLA and GSIDC चेअरपर्सन मिस्टर मायकल लोबो, अलॉंग विथ ऑल टुरिस्ट स्टेक होल्डर्स आणि म्हणजे प्रेस मिडियातल्या भावनो. सगळ्यात पयली हांव गोवा हॅकाथॉन 2026
वेलकम करता आणि दिस इज अ न्यू आयडिया ऑफ आवर IT मिनिस्टर मिस्टर रोहन खंवटे अलॉंग विथ हिज एंटायर टीम हांव ताका कॉंग्रॅच्युलेट करता. आमी पळयता की गोवा इज नॉट ओनली द सन सँड सी, अलॉंग विथ द 3S वील एडिंग द वन मोर S विच इज अ स्टार्टअप. म्हणजे सन सँड आणि सी हाज्या बरोबरूच आमी स्टार्टअप हांगासल्यान ताका बुस्ट करता, प्रमोट करता. आणि ऑलवेज जशें म्हणटा बीचीस इज नॉट ओनली टू एन्जॉय, ऑन बीच वी कॅन ऑल्सो द वर्क. हे आमी हांगासल्यान प्रूव करपाक सोदता. दिस टायप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, इट इज रियली इन्फ्रास्ट्रक्चर. आमी ऑल ओवर द IT सेक्टरांत काम करपी इनोवेटर्स, क्रिएटर्स, डिजिटल नोमॅड्स, दोज आर फ्रॉम द ऑल ओवर इंडिया, दे आर अट्रॅक्शन फॉर द गोवा टू जस्ट फॉर द बीचीस. त्याच बिचीसाचेर बसून ताका काम करपाचें एक इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना अवेलेबल करून दिता, ऑटोमॅटिकली अशा पद्दतीचे हे सगळे जाण बिचार येवन काम करपाक शकतले. आनी एज रायटली टुरिजम मिनिस्टरान सांगला त्या प्रमाणे शेकाचेर बसून फक्त म्हणजे एन्जॉय करप, नॉट ओनली द बियर बट अलॉंग विथ द बियर अँड दॅट दे कॅन वर्क ऑल्सो. नुस्तें बियर आणि नुस्तें हाज्या बरोबर ते कामूय करपाक शकतले खूब बऱ्या पद्दतीचे. अँड नाव द पीपल लव टू वर्क फ्रॉम द बीच आणि तेच तांकां अट्रॅक्ट करपा खातीर. आणि एडिशनली अशा पद्दतीचे आमी पळयता की IT सेक्टरांत किंवा स्टार्टअप सेक्टरांत इनोवेटर आणि क्रिएटिविटी जर येतली आसत जाल्यार अशा पद्दतीच्या ऑल ओवर इंडिया अँड फ्रॉम द ग्लोब ऑल्सो आमी अट्रॅक्ट करपा खातीर. when the tourism and IT comes together, so definitely this will help for the tourism industry and for the IT industry गोंयांतल्या हाका मदत जातले. म्हणून ही नवी संकल्पना आहा, हांव खरोखरूच जे हांव कॉंग्रॅच्युलेट करता. आणि नवीन नवीन क्रिएटिविटी असलेले लोक, नवीन IT सेक्टरांत असलेले लोक हांगासल्यान काम करप प्रिफर करतले. अनवाइंड, रिलॅक्स आणि रिपीट इज द होल थीम ऑफ हाऊ गोवा इज. Tourism Goa has always been a preferred destination. The young generation today who has been given a shout out that they can work from anywhere, that work from home culture can become work from Goa. And last time COVID-च्या मागीर when we used this opportunity, work from home became work from Goa and it became #Workation Goa. त्या टायमार आमी जे कल्चर डेव्हलप केले तातूंत डिजिटल नोमॅड फ्रेटर्निटी डेव्हलप जाली आणि लॉट ऑफ पीपल इन द क्रिएटिव्ह स्पेस स्टार्टेड डिलिव्हरिंग अँड स्टेईंग इन गोवा फ्रॉम द कंट्री, contributing to the Goan economy and also building up the talent. तांचे कडल्यान इनपुट्स घेवन फर्स्ट फ्रायडेज तांचे कम्युनिटीज घेवन वी रियलायज दॅट गोंयांत जेन्ना नॅचरल इन्ग्रेडियंट्स आसा फॉर क्रिएटिविटी, हाऊ वी कॅन डू इट बेस्ट. मुख्यमंत्र्या कडेन उलयले आनी मुख्यमंत्र्याक ही संकल्पना दिली की वर्क फ्रॉम होम जेन्ना म्हणटा आमी जाल्यार समज गोंयां आयले परत क्लोज कॉरिडॉरांतल्यान काम करच्या पेक्षा लेट अस गिव देम समथींग बेटर. आमचे गोंयचे शेख भाव हू हॅव बीन इन द टुरिजम ट्रेड फॉर लॉंग have something to add to their kitty in terms of tourism as they go forward. Also corporates come here. So आता एक कल्चर एक नवो तयार करपाचो आमचो निर्माण करपाचो हे आसा की हांगाच्यान तूं काम कर, तूं हांगा यो, गोंया यो, गोंया खंय तरी होमस्टेन राव, नाल्यार गिव बिझनेस टू द लोकल कम्युनिटीज, स्टे देर, use the shacks where amenities of hi-fi network, well connected, fast speed internet आणि पॉड्स जसे आम्ही आता हांगा केल्या, जे मुख्यमंत्री राउंड मारून पळयलो, आर ऑल अवेलेबल एट वन एरिया वेर दे कम हियर, दे डू देअर वर्क, each one at their leisure. Creativity at its best. दुसऱ्या दर्या पळयता, तूं दर्यान वता, वॉटर स्पोर्ट्स करता, परत येता, जेवता, खाता, परत काम करता. This allows a lot of people to work naturally out of their own way of going in offices. So एक नवी संकल्पना मुख्यमंत्र्याकडे उलयतकर ताणें ताबडतोब तेन्ना he said it's a good idea to go ahead with. The Goa Shackathon is a start to this particular idea where we are trying to evolve the new generation to come into Goa and our Goans also to relax and work, which is a new environment. Thank you very much, sir, CM Saab, आमगे MLA and Tourism Minister Rohan Khawte. Thanks for giving me this award. First, I say today I am very happy CM putting fisherman caste dress. Thank you very much. You should understood how fishermen are dead in the hot sun. All I am asking you, here our beach MLA, head of the Goa state is CM, and this is our tourism minister. I am all asking on this stage, as CM is our CRZ minister too,
all the fishermen you should give relaxation for their house. Are you agree before 2027? Are you going to do this? It is definitely provision is there and will protect all the fishermen. Don't worry about it. Thank you, sir. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार.